नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. थांबा, शिवरायांना हार घालण्याची तुमची लायकी नाही. शिवरायांना चौकात नव्हे तर प्रत्येकाच्या हृदयात बसवा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ब्राह्मण गो प्रतिपालक, रयतेचा राजा, फक्त भारतातच नव्हे तर परदेशातील असंख्य लोकांच्या हृदयावर राज्य करणारे रयतेचे राजे, माता भगिनींचे तारणहार, सर्वांचे जाणते राजे, अन्यायाला वाचा फोडणारे व लगेचच न्याय देणारे, दुश्मनांचे कर्दनकाळ, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. असं म्हणलं जातं 19 फेब्रुवारी म्हणजे जगात भारी. कारण का तर आज आमच्या राजांचा जन्मदिवस आहे, म्हणजेच वाढदिवस. समजा एखाद्या घरामध्ये एखाद्या मुलाचा जर वाढदिवस असतो तर संपूर्ण घर आनंदाने भरून येतं आणि संपूर्ण घरामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण पसरलं असतं. तसंच आज असंख्य भारतातील नव्हे परदेशातील लोकांचा ऊर भरून येतो आहे आणि प्रत्येकाला अभिमान वाटतो की आज माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. जयंती उत्सव हे जरूर साजरे व्हायला पाहिजेत. कारण का तर त्यामधून पुढच्या पिढीला संस्कार कळतात. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, काय होते, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव, घटनेचे शिल्पकार, हे काय होते, म्हणजे हे लोक आहेत, महापुरुष वगैरे आहेत. ह्या लोकांच्या जयंती उत्सव साजरा करावेत. त्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते, त्यांच्यावर संस्कार होतात. लोकमान्य टिळकांनी सुरुवातीला प्रथमतः गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी केली. त्यानिमित्तानं त्यांनी असंख्य लोकांना एकत्र आणलं आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, अशी लोकमान्य टिळकांनी प्रार्थना केली. त्यामुळं आज सर्वत्र गणेशोत्सव, शिवजयंती जे सण आहेत मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. तसाच आमच्या शिवबाचा आज वाढदिवस म्हणजे आमच्या राजांचा वाढदिवस. आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. परंतु अलीकडं पाहिलं तर जयंती उत्सव जे साजरे होतात त्याला वेगळाच रंग लावला जात आहे. सरड्यांनाही लाजवतील असे आमचे राजकीय नेते रोज रंग बदलत आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी लाचारी करणे, हुजरीगिरी करणे, मुजरिरी करणे, त्याचबरोबर पेपरबाजी आणि फोटोबाजी करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी होत आहे. फक्त नावाला शिवरायांचं नाव त्याचा वापर केला जातो. मोठमोठ्या मिरवणुका काढल्या जातात. त्या मिरवणुकामध्ये भिकारचोट आणि भुरट्या नेत्यांचे फोटो मागं असतात आणि कुठं तर छोटीशी मूर्ती आमच्या शिवरायांची असते. त्यामुळं हे फार वाईट गोष्ट आहे, दुर्दैव आहे आणि आम्हाला त्याचा राग येतोच. कारण का तर 100% राग येणारच. कोणत्याही महापुरुषाचा अवमान केला तर ते आम्हाला सहन होणार नाही, कोण का असं ना. मग आम्ही कुणाची किंमत करत नाही. कारण का जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणूस सगळ्याला फसवू शकतं पण स्वतःच्या मनाला फसवू शकत नाही. आणि जस्ट कॉल मी न्यूज 24 नेहमीच सत्याच्या बाजूनं असतं. त्यामुळं मागच्या शिवजयंतीला सुद्धा मी व्हिडिओ केला होता. अशीच मिरवणुकावर निघाल्या त्या नेत्यांचे फोटो मोठे आणि खाली छोटासा फोटो आमच्या शिवरायांचा होता. मला वाईट वाटलं, मी बोलून दाखवलं आणि आज पण बोलतो की हे चुकीचं आहे. कुठंतरी थांबायला पाहिजे हे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे नेते वगैरे आहेत स्वतःचा डिजिटल वगैरे मोठं करतात आणि आमच्या शिवरायांचा फोटो कुठंतरी छोटा असतो. ह्याचा अर्थ काय होतो हे त्यांना कळायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना विचारावं असं वाटतं की तुमची लायकी आहे का आमच्या शिवरायांच्या पायाच्या नखाची, तर तुमची बरोबरी आहे का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नम्र व्हायला पाहिजे. आम्ही सुद्धा एवढं मोठं चॅनल वगैरे चालवतो, हे करतो, परंतु आम्ही सुद्धा नम्र होतो. म्हणजे शिवरायच नाही तर आमच्यापेक्षा वयस्कर कोणते व्यक्ती जर वयाने जास्त असले तर आम्ही त्यांच्यापुढं नम्र होतो. हे आमच्यावर संस्कार आहेत, महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि मग शिवराय असू दे किंवा आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे किंवा महात्मा ज्योतिराव फुले असू दे, कोणी असू दे, असे जर महापुरुष असतील तर आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तकच होतो.
आम्ही पण दमणनगरमध्ये असताना सुरुवातीला शिवजयंती साजरी केली, परंतु नंतर असं आलेलं की शिवजयंती आम्ही बसवायची म्हणजे शिवरायांचे विचार लोकांच्या घराघरामध्ये पोचवावे म्हणून आम्ही शिवजयंती साजरी केली. परंतु तिथं नेतेच यायला लागले जास्त, म्हणून आम्ही असा विचार केला की शिवरायांचे स्थान नाही आहे, शिवरायांचं स्थान हे असं चौकामध्ये नाही आहे. शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या घराघरात पोचले पाहिजेत, प्रत्येकाच्या हृदयात पोचले पाहिजेत, म्हणून 3 वर्षानंतर आम्ही शिवजयंती बंद केली. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे जे नेते आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी काय करते सांगता येत नाहीत. एकमेकाचा जीवसुद्धा घेतील, तिकिटासाठी, सत्तेसाठी, खुर्चीसाठी एकमेकाचा जीव घेतील आणि वेळ पडली तर आपल्या बायका पोरींची भाडसुद्धा खातील. असले हे स्वार्थी नेते आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दुसरं एक सांगायची गोष्ट म्हणजे असं की तुमचे कार्यकर्ते, तुमच्या बँका तुमच्या, पतसंस्था तुमच्या, जिल्हा परिषद तुमची, महानगरपालिका तुमच्या ताब्यात, त्यानंतरनं कारखाने तुमच्या ताब्यात, त्यानंतरनं गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, ह्या जमिनीसुद्धा घाण म्हणून तुमच्या ताब्यात, डान्स बार तुमचे, हुक्का बार तुमचे, त्यानंतरनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठमोठे टोलेजंग हॉटेल तुमचे, लॉजेस तुमचे, आणि त्या डान्स बार असू दे किंवा कुठले वाईन शॉप वगैरे असू दे, त्याला नावं काय देता तुम्ही? स्वराज्य दे, कुठं शिवनिरी दे, कुठं शिवतेज दे, कुठं कृष्णा दे, अशा देवदेवतांची नावं ठेवता तुम्ही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्हाला डोक्याचा भाग आहे का? ह्यांचे नावं तुम्ही वापरता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला डोकंच नाही, कुठल्या शहाण्याने तुम्हाला सांगितलं की हे नाव ठेवा म्हणून. तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल, व्यवसाय करायला काही हरकत नाही, प्रत्येकाचं पोट आहे, प्रत्येकाला व्यवसाय करायचा अधिकार आहे, पण तुम्ही जेव्हा असले नावं ठेवून त्यांचा अवमान करता ते पहिल्यांदा बंद करा. आमच्या छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं, सगळ्या त्यांचे जे लोक होते मावळ्यावर होते, त्या मावळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा जात असता घोड्यावरनं किंवा आजूबाजूने जात असता किल्ल्याच्या बाजूनं कडेकोपऱ्याला वगैरे, असंख्य इथले जे महिला बांधव आहेत किंवा महिला भगिनी आहेत, अशा सगळ्यांच्या शेतजमिनी आहेत, जाता जाता एवढंच करा की शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नका. कारण का तर बळीराजा जगला तर आपण जगलो हे लक्षात ठेवा, असं शिवराय यांची शिकवण होती. परंतु हे आजचे जे दरोडेखोर आहेत हे ह्याच्या बळीराजाच्या उलटच करत आहेत. बळीराजाला नुसतं लुटणे, बळीराजाच्या जमिनी घाण ठेवून घेणे, त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेणे, फसवणे, खोटे अंगठी घेणे, 7-12 उतारा घेणे खोटे, हे असलं सगळं करत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीला उभारतात, निवडणुकीला लाखो रुपये खर्च करतात, लाखो रुपये, आणि निवडून आल्यानंतर पहिले 2 वर्ष काय असतो, पहिल्या 2 वर्ष सत्कार समारंभ, ह्यांचे परदेश दौरे, जागा विकत घेणे, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठं नियुक्ती होते का बघणे, त्यानंतर टोलेजंग इमारत, परदेश दौरे, आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं कुठून करायचं? शान शौकत, ऐश, पैसा, गाडी, बंगला, परदेश दौरे फिरायचे आणि शेती विकत घ्यायची, कुठं घरं बंगला मिळतं का बघायचं, हे सगळं फार्म हाऊस बांधायचा, हे सगळं कुणाच्या? तर जनतेच्या, किंवा चोऱ्या माऱ्या लुटार करून हे सगळं गोळा केलेला पैसा, ह्यातून हे सगळं करायचं. हे आमच्या महाराजांना अजिबात मान्य नव्हतं, अभिप्रेत नव्हतं. आम्ही पण आमच्या छत्रपती शिवरायांचे जाणता नावाचा प्रयोग होता, नाटक होतं, आदरणीय काही बाबासाहेब पुरंदरे यांनी, इतिहासकार, त्यांनी म्हणजे सर्व घराघरामध्ये शिवरायांचे विचार पोचवले. ते आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत पण आम्ही काम केलेलं आहे. जाणतरायचे सोलापुरात 10 प्रयोग केले, त्यानंतर ठाण्याला माझे गुरुबंधू आदरणीय कैलासवासी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्याबरोबर 30 प्रयोग घेतले होते. त्यावेळी त्यांच्या संपर्कात मी खूप होतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे विचार आमच्यावर रुजलेले आहेत. बाबासाहेबांनी सांगलेले विचार किंवा आमचे गुरुबंधू धर्मवीर दिघे साहेब यांचे विचार आमच्यावर रुजलेले आहेत. त्यामुळं अन्याय अजिबात सहन करायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा फार दोषी असतो. त्यामुळं आम्हाला कुणावर अन्याय झालेला सहन होत नाही. त्यामुळं आमच्या महाराजांचा किंवा कुठल्याही महापुरुषाचा अवमान केलं तर आम्हाला ते सहनच होत नाही. मग समोर कुठला मायकाला हलकाचं ना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग हे जे चाललेलं जे आहे सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि हे दुर्दैव आहे, फार मोठं दुर्दैव आहे. आणि आमचे राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी
लाचारी करण्यासाठी, तिकीट मिळवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी, हुजरीगिरी करण्यासाठी, संपत्ती गोळा करण्यासाठी कुठल्याही भामटा राजाला जाणता राजा म्हणतात. आणि तेच भामटे राजे म्हणतात की आम्ही शिवरायाला जाणता राजा म्हणत नाही, तुम्ही पण म्हणू नका. त्यांनी स्वतःच्या आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे की शिवरायांना जाणता राजा म्हणू नका, आम्ही म्हणत नाही. आणि त्यांची कन्या सुसूताई म्हणते, आमच्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतं, जरा तरी तुम्हाला लाजा वाटायला पाहिजेत. तुम्ही स्वतःला शिवरायांचे वंशज समजता आणि तुम्ही लोकांना काय तत्वज्ञान शिकवता. तुमच्यापेक्षा बाकीची लोकं बरे की आपल्या देशामध्येच नाही तर परदेशामध्ये अभिमानानं शिवजयंती साजरी होते, पण असले घाणेरडे विचार कधी करत नाहीत. ज्यांची लायकी नाही अशा कोणत्याही भामटा राजाला जाणता राजा म्हणून आम्ही आमच्या शिवरायांचा अपमान अजिबात करत नाही आणि करणार पण नाही. आज आमचे स्वार्थी आणि राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी मोठमोठे शिवजयंती उत्सव साजरे करतात, लोकांना दम देऊन वर्गण्या गोळा करतात, पेपरबाजी करणे, जाहिरातबाजी करणे. त्याचबरोबर छत्रपती शिवराय असू दे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, असे जे मोठमोठे महापुरुष आहेत, निवडणुकीमध्ये ह्या महापुरुषांचं नाव घेतात आणि मताचा जोखवा मागतात, अक्षरशः भीक मागतात. स्वतःची लायकी तर काही नसते, परंतु ह्या आमच्या आदरणीय वंदनीय महापुरुषांचं नाव घेतात, मताचा जोगवा मागतात आणि मोठमोठ्या शिवजयंत्या साजरा करतात. आणि ह्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या अंगामध्ये अवसान नसतं, हातात छातीची फासळ झाली असते, फुकलं तर उडून जाईल अशी शरीराची अवस्था. आणि तेच कार्यकर्ते भर चौकामध्ये तलवारीनं केक कापतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलवार चालवायला डोकं लागतं आणि ते डोकं आमच्या शिवरायांचंच असावं. बाकीच्यांचं डोकं, बाकीच्या भुरट्यांचं डोकं चालत नाही तिथं. त्यामुळं ह्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, कुठेही रस्त्यावर केक कापू नका. तलवारीनं केक कापायचं नसतो, तर तलवारीनं ज्यांनी अन्याय केला आहे, अत्याचार केला आहे, त्याच्यावर तलवारीने वार करायचा असतो, त्याला धडा शिकवायचा असतो, निस्तेनाबूद करायचं असतं तलवारीने. ही तलवार त्याच्यासाठी असते. पण आता विचारांची लढाई आहे, विचारांची लढाई केली पाहिजे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे. त्यामुळे ह्या तरुण कार्यकर्त्यांना पण विनंती आहे की जरा थोडंसं भान ठेवा फोटो काढताना. आज आपण पाहतो आमच्या छत्रपती शिवरायांचा फोटो गाडीच्या काचेवरला असतो, त्यानंतर मोठमोठ्या गाड्यावरच्या काचेवर असतो, हाताच्या भावावर असतो, गाडीच्या समोर असतो. हा खूप मोठा अवमान आहे. त्यांच्या आचरणाचं काय, आमच्या राजांच्या आचरणाचं काय, हा फार मोठा घन प्रश्न आहे. आचरण हे नेहमी शुद्ध असावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी दाढी राखणे, कपाळावर चंद्रकोर लावणे ही रीत आहे आणि त्याबद्दल आम्हाला पण अभिमान वाटतो. चांगली गोष्ट आहे, एक संस्कृती तुम्ही सगळीकडं हे करण्याचं काम करता. परंतु विचारांचं काय? पण केवळ आणि केवळ बाह्यांगाने महाराज बनण्यापेक्षा महाराजांच्या अंतरंगात जावा. त्यांचे विचार जे आहेत, त्यांचे विचार, त्यांची शिकवण आपल्या मनामध्ये भिनवा. आमचे छत्रपती शिवाजी महाराज फक्त शिवजयंती साजरी करण्यासाठी जन्माला आले नव्हते, हे पण लक्षात असू द्या. आमच्या छत्रपती शिवरायांनी उत्सवासाठी, मिरवणुकीसाठी, नुसतीच गर्दी करण्यासाठी कधीच जन्म घेतला नव्हता आणि ते आमच्या शिवरायांना मान्य पण नव्हतं. परंतु महाराजांच्या जन्मदिनी नुसतीच चर्चा करण्यापेक्षा महाराजांनी आपला उभा जन्म लोकांसाठी आत्मसमर्पण केला. त्यांच्या विचारांचं आचरण करा. महाराजांनी स्वतःला वाहून घेतलं, रयतेसाठी स्वतःला वाहून घेतलं, अख्खा आपला जन्म रयतेसाठी वाहून घेतला. त्यांच्या विचारांचं पालन करा, त्यांचे विचार आचरणात आणा, तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्यासारखी होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये शिवजयंती बसवली जाते, ठीक आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिरवणुकावर निघतात, डीजेवर गाण्यावर लावले जातात, सगळ्या सिनेमाची गाण्यावर असतात. ह्यातून अपमान झाल्यासारखं वाटत नाही का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज ठिकठिकाणी शिवजयंती साजरी होते. कार्यकर्ते, नेते स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हारवरे घालण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांनी स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारावा, शिवरायांना हार घालताना की आपण कधी कुणाचा तळतळाट घेतला नाही का? किंवा आपले हात कुठं घाणीमध्ये बरबटलेत नाहीत का?
किंवा कुणाला आपण फसवलं नाही का, कुणावर कधी अत्याचार केला नाही का, हे स्वतः आत्मचिंतन करावं आणि मगच फोटोला हार घालावा. कारण का तर नुसतंच देखावा करणारे खूप आहेत. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि स्वार्थासाठी तुम्ही शिवजयंती करू नका. आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराज नुसत्याच मिरवणुका आणि शिवजयंती साजरी करण्यासाठी जन्माला आले नव्हते, तर त्यांनी त्यांच्या जन्माविषयी जर बोलायचं झालं तर त्यांनी आपलं उभं अख्खं आयुष्य जनतेसाठी वाहून घेतलं होतं. त्यांचे विचार सगळ्या घराघरात पोचवायचे असतील तर आमच्या छत्रपती शिवरायांना चौकात बसू नका, तर त्यांचं स्थान हे हृदयात आहे. त्यांचे विचार आचरणात आणा. जर तुम्ही विचार आचरणात आणले तर खऱ्या अर्थाने आपण त्यांना प्रत्येकाच्या हृदयात बसवले असे म्हणता येईल. आणि हीच खरी मोठ्या प्रमाणात अभिमानानं सांगावंसं वाटतं की शिवजयंती साजरी होईल असं म्हणायला काहीच हरकत नाही. जय शिवराय. हो सर, हो. प्रॉफिट झाला तर तुमचा, आणि समजा जरी लॉस झाला तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे पूर्ण सेफ आहेत. सो तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि निश्चिंत राहा. वेलकम टू ओरॅकल वेल्थ सोल्युशन्स, जिथे इन्व्हेस्टमेंटपेक्षा ट्रस्ट महत्त्वाचा आहे. आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे कॅपिटल प्रोटेक्शन. तुमचे इन्व्हेस्टेड अमाऊंट सेफ ठेवणं ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ट्रेडिंग शिकूनही काही फायदा झाला नाही तर एकदा ओरॅकल वेल्थ सोल्युशनला चान्स द्या. आणि मार्केटची टेन्शन तुम्ही घेऊ नका. आपले एक्सपर्ट्स घेतील आणि त्यांच्या एक्सपर्टीजने तुमचे पोर्टफोलिओ मॅनेज केलं जाईल आणि मंथली प्रॉफिट दर महिन्याला तुम्हाला भेटून जाईल. काय झालं, विश्वास बसत नाही? डोंट वरी, इथे प्रत्येक क्लायंटसोबत लीगल ॲग्रीमेंट केला जातो. आणि हे सर्व्हिस फक्त लिमिटेड क्लायंट्ससाठीच अवेलेबल आहे. तुम्हाला पण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल आणि आवड असेल तर आजच कॉन्टॅक्ट करा ओरॅकल वेल्थ सोल्युशन्स.